मंडळी जय शिवराय. सध्या आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यात आहे आणि गौताळा अभयारण्यात आहे. जे गौताळा अभयारण्य संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्धीचं आहे आणि आउटरम घाट, गौताळा अभयारण्य, सीताची न्हाणी आपल्या पाठीमागे बघताय, अशा बऱ्याचशा गोष्टीमुळं हे गौताळा अभयारण्य प्रसिद्ध आहे. पण ही सीताची न्हाणी दाखवतोय कारण की पुरातन वास्तू आहे, हेमाडपंथी आहे, पूर्ण दगडी काम आहे आणि पूर्वी याच ठिकाणी सीतामातेने स्नान केलं होतं अशी आख्यायिका आहे. ज्यावेळेस प्रभू श्रीराम वनवासात होते, वनवासाच्या दरम्यान याच ठिकाणी थांबले आणि पूर्वी काही बाथरूम नव्हते, पूर्वी काही त्या सुविधा नसल्यामुळं याच ठिकाणी प्रभू रामांनी काही दिवस या ठिकाणी वास्तव केलं असेल कदाचित. आणि ते वास्तव करत असताना इथं एक स्नानाची जागा म्हणून ही उभी केली आणि याच वास्तूमध्ये सीतामातेने स्नान केल्याची आख्यायिका अशी आहे. पण आज सध्याची परिस्थिती बघता राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची. जी भारतीय जनता पार्टी प्रभू श्रीरामांच्या नावाने मतदान मागते, मात्र त्याच प्रभू रामांच्या पत्नीचं या ठिकाणी इतकी मोठी वास्तू आहे, ज्या वास्तूमध्ये एकेकाळी सीतामातेने स्नान केलेलं आहे, त्याच वास्तूला आज अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. बरं, या गौताळा अभयारण्यामध्ये पुरातत्व विभाग आहे, इथलं वन परिक्षेत्र आहे आणि या सगळ्या अधिकाऱ्यांकडनं या गोष्टीची दखल घेतली जात नाही. आतमधून दाखवतो तुम्हाला. या हे एक मंदिर टाईप संपूर्ण आहे. समोरून एक दरवाजा, तिकडून खिडकी आहे, पलीकडून पाठीमागून खिडकी, आतमध्ये 2 टाके म्हणजे 2 रांजण आहे आणि त्याच रांजणामध्ये एका रांजणात गरम पाणी, एका रांजणात थंड पाणी असं सांगितलं जातं. पण सध्याची परिस्थिती बघा. आता हे कधीचा काळ, तो रामराज्य ज्यावेळेस होतं त्या काळचं हे सगळं काम सतयुगातलं आणि तेव्हाचं काम. म्हणजे अगदी सीतामातेंच्या स्नानासाठी इतकी मोठी वास्तू उभी केलेली आहे आणि त्या वास्तूची आज अशी अवस्था झालेली आहे, हे दाखवणं गरजेचं आहे तुम्हाला. कारण की आज महाराष्ट्रभर किंवा भारतभर ज्या प्रभू रामांच्या नावाने मोठं कार्य केलं जातं, अयोध्येत राम मंदिर उभं केलेलं आहे, पण अशा वास्तूची परिस्थिती आज ही चुकीची वाटते कुठेतरी. हे 2 टाके, 2 रांजण आहे, ही पाण्याची जागा आहे बघा. बाहेरून पाणी या ठिकाणी या रांजणात पडत होतं, इकडं गरम पाणी आणि थंड पाणी असे 2 रांजण आहे. आता याची जी बांधकाम रचना आहे तर एकदम सेम टू सेम रांजणासारखी, पूर्णपणे दगडात आहे आणि कधीचं काम आहे. आता विचार पण करता येणार नाही. वरती बघा, म्हणजे एक हेमाडपंथी आहे, सगळं दगडामध्ये काम केलेलं आहे. आज पडझड झालेली आहे, आजूबाजूला जंगल परिसर आहे. बऱ्याच लोकांनी ही वास्तू बघितलेली असेल, कारण गौताळा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात राज्यभरातून लोक येता जाता, भेट देता आणि पावसाळ्यात तिथं बघण्यासारखं व्ह्यू राहतो या गौताळा अभयारण्याचा. इकडं दाखवा, ही खिडकी बघा, इकडं खिडकी आहे आणि इकडे एक ओपन स्पेस आहे. हा एक ओपन स्पेस आहे. आता इथं येऊन फोटोशूट होतं, या दगडावरती लिखाण होतं, राजा राणींचं नाव लिहिलं जातं, लैला मजनूचं. पण या वास्तूकडं दुर्लक्ष केलं जातं. बाहेरून जी जागा आहे ना, ज्या ठिकाणून पाणी टाकलं जातं, ते दाखवतो. इथली परिस्थिती सगळी एकदम निकृष्ट आहे. पूर्णपणे या वास्तूकडं दुर्लक्ष केलं जातं आहे. गौताळा अभयारण्याकडं दुर्लक्ष होतं आहे असं म्हणता येईल. आता हा बोर्ड, माहिती फलक, या वास्तूची माहिती या बोर्डावरती होती की काय कधी निर्माण केलेलं आहे आणि कशासाठी निर्माण केलेलं आहे, ही सगळी माहिती याच्यावरती होती. पण सगळं काहीच दिसणार नाही आजच्या परिस्थितीला. आता इकडं जे हे दाखवतो तुम्हाला, ते पाण्याचा सोर्स कुठून होता. बाहेरच्या भागातून पाणी टाकलं जात होतं. हे बघा, याच्यामधून इथून पाणी टाकायचं आणि ते आतमधून जे बघितलं तुम्ही, तर तिथून पाणी त्या रांजणात पडायचं. आता अगोदर व्यवस्थित सुविधा असेल, आज इतक्या वर्षानंतरसुद्धा अशा परिस्थितीत हे मंदिर आपल्याला दिसतं आहे. जर संगोपन केलं व्यवस्थित, त्याला जर जतन केलं याचं, तर नक्कीच पुरातन वास्तू या टिकून राहतील आणि आपल्या पिढीला
आतापर्यंत तर दिसल्या, पडझड केलेल्या गवतनी वास्तू दिसल्या, पण आपल्या पिढीला या वास्तू भविष्यात दिसतील. त्याच्यामुळं कुठेतरी पुरातत्व विभागाने असेल किंवा वन विभागाने असेल, सरकारने या वास्तूकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण की साक्षात सीता मातेने या वास्तूमध्ये सीताची न्हाणी म्हणून प्रसिद्ध आहे आणि या सीताच्या न्हाणीमध्ये स्नान केलं होतं. आता या अशा सीताच्या न्हाणी वेरूळला पण आहे, इथं पण आहे, अजून बऱ्याच ठिकाणी असेल. आणि हा जो परिसर आहे गवताळा अभयारण्य, याच गवताळा अभयारण्यामध्ये ही जी समोरची टेकडी दाखवा इकडं, ही समोरची टेकडी जी आहे ही गौतम ऋषींचं या ठिकाणी गौतम ऋषींनी पण तपश्चर्या केलेली अशी आख्यायिका आहे. आणि तिथे एक गुफा आहे, ते पण आपण भविष्यात दाखवू. पण गौतम ऋषींनी देखील या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. म्हणजे याचाच अर्थ या ठिकाणी बऱ्याच दिवस प्रभू श्रीराम वास्तव्य करत होते. लक्ष्मण असेल, माता सीता असेल, यांच्या सहवास्तव्य करत होते. आणि इथून पुढेच म्हणजे जसं की वेरूळला सीताची न्हाणी आहे, त्या ठिकाणी पण जाऊन प्रभू रामांनी वास्तव्य केलेलं आहे. तर हा जो परिसर आहे संपूर्ण कन्नड तालुका असेल किंवा इकडं रत्नापूर तालुका असेल, तर या दोन्ही तालुक्यामध्ये बऱ्याच दिवस किंवा बऱ्याचशा वास्तू आजही जिवंत आहेत. फक्त त्या जतन केल्या गेल्या पाहिजे, त्या जतन होत नाही. तर विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून असेल, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ पुरातत्व विभाग असेल किंवा वन विभाग असेल यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि या वास्तूची जी दुरावस्था आहे ही कुठंतरी चांगली झाली पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, हाच एक उद्दिष्ट आहे. धन्यवाद.